कोंबून भरले जातात, दिले जातात. पालकांनी काळजी घेतली पाहिजे. खरी तर पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता ॲटोवाला जो येतो किंवा जे काही बसवाला येतो क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये. आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे. पण वडिलांनाही आईंनाही आमच्या पाल्यांना विनंती आहे यात लक्ष टाकलं पाहिजे. आर्थिक विकेंद्रीकरण वाढत आहेत, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे. गडकरी यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोचायला पाहिजे तो लाभ पोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात. जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरी योजना केली. आता सर्वांसाठी घरी योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे. आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचण्यात तर तो व्यक्ती बाहेर निघेल. त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे. पार्टी म्हणूनही काम करतो आहे, सरकार म्हणूनही काम करतो आहे. एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने करू. मुंबई में परप्रांतियों को पीटा जा रहा है, किस तरह से देखती है आपकी सरकार? देखिए कि ये ठीक नहीं है. ये महाराष्ट्र में रहने वाला कई वर्षों से जिनका जन्म ही हुआ है महाराष्ट्र में, जिनका 18 साल होते बराबर उनका अपना वोटिंग लिस्ट में नाम आया है, ऐसे लोग जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मारपीट करना, उनके साथ इस प्रकार से इसी देश में वो जैसा पाकिस्तान के ऐसा व्यवहार करना, इस प्रकार से नहीं चलेगा. सरकार ने कड़क कार्रवाई करनी चाहिए. मैं माननीय मुख्यमंत्री से बात करूंगा. और जिस प्रकार से ये उत्तर प्रदेश के लोग, बिहार के लोग, मध्य प्रदेश के लोग जो मुंबई में आके काम करते हैं उनको मारपीट करना ठीक है. मराठी आदमी का संरक्षण हम करते हैं. हमारा पूरा विदर्भ मराठवाड़ा पूरा मराठी है, पूरा महाराष्ट्र. इनका संरक्षण करते हुए बाहर के आदमी को आकर मारपीट करना, वो अपने महाराष्ट्र में आए हुए हैं. हमारे लोग गुजरात में रहते हैं, हमारे लोग यूपी में रहते हैं, हमारे लोग बिहार में रहते हैं. वो लोग भी कल ऐसा ही करेंगे. मुझे लगता है ये देश के अंदर ऐसी अराजकता को फैलाना ठीक नहीं है. ये मानसिकता ठीक नहीं है. ये मानसिकता को कड़े रूप से हम लेंगे. हो, महसूल विभागाने निर्णय घेतला 24 तास रेती वाहतुकीचा. त्याचा फायदाही होतो, ब्लॅक मार्केटिंग कमी झाली, रेट कमी होण्यासही मदत होणार आहे, सर्वसामान्यांना फायदा होतो. फार मोठा फायदा होणार आहे. कारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी रेती स्टॉप होतो, या ठिकाणी रेती घाटावर ती रेती रात्री उचलण्याची परवानगी नाही आहे. आता ती रेती रात्रभर उचलल्या गेली कारण वाहतूक परवाना 24 तास आहे. कुठल्याही वाहनाचा 24 तास परवाना आहे. आणि रात्री पुढे रस्ते उघडे असतात, रात्री ट्रॅफिक कमी असतं. आपण दिवसाने त्या हाय ट्रॅफिक म्हणून त्याला नेऊ शकत नाही. आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्प चालू आहे. त्यामुळं सर्व ट्रान्सपोर्टरची जनतेची मागणी होती की तुम्ही 24 तास द्या. उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6, ट्रान्सपोर्ट मात्र 24 तास असा आम्ही निर्णय घेतला. 100% या निर्णयाचा फायदा बांधकाम जे करतात आहे त्याच्याकरता होईल असं मला वाटतं. सर, बच्चू कडू आक्रमक झाले आहेत, आंदोलन करत आहेत कर्जमाफीसाठी. नाही, हे तर मग आता बच्चू कडूचा दुटप्पी. बच्चू कडूशी मी परवा आमचे सर्व मंत्री 4.5 तास मंत्रालयामध्ये आमचे सर्व मंत्री 6 खात्याचे मंत्री बसलो आणि एक प्रश्नावर मी 4.5 तास बसून एक मार्क काढून दिला. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये एक अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे. ही समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे. ही अत्यंत उत्कृष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि यानंतर मी सुद्धा लेखी दिला आहे. मी बच्चू कडूला लेखी दिला आहे त्यांच्या आंदोलनात जाऊन की बच्चू कडू जे आपल्याला कर्जमाफी करायची आहे ते आमचं वचन आहे, आमचा अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने कबूल केला आहे शेतकऱ्याला कर्जमाफी करू. पण करताना मात्र धनदांडग्याला लाभ देऊ नये. ज्याला गरज आहे कर्जमाफीची त्यांना भेटला पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे. आणि आमची समिती जी राहणार आहे ती अत्यंत महत्त्वाची समिती महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून ज्या शेतकऱ्याला गरज आहे ती करणार आहे. बच्चू कडूचं आंदोलन हे दुटप्पी आहे. भाऊ